तर विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आत्ताच मुंबई शहर पोलीस शिपाई बँड्समन पेपर झालेला आहे. तर त्याचा आपण गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण केलेलं आहे. तर चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 2 नंबरचा आहे. तर एक रेल्वे ताशी 72 किलोमीटरच्या वेगाने धावत असेल तर त्या गाडीला 1400 मीटर पूर्ण करण्यात किती सेकंद लागतील असं विचारलं आहे. तर बघू आपण आता. वेग दिला आहे 72 किलोमीटर आणि अंतर आहे 1400 मीटर आहे. तर आपल्याला वेळ विचारला आहे. वेळ किती सेकंदामध्ये. तर सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 518. तर आता बघा अंतर किती आहे 1400, वेग आहे 72 किलोमीटर गुणिले 518. 18 एक 18, 18 चौक 72, 5 चौक 20, 1400. हे शून्य कटला, हे शून्य कटला. बेक बे बेसत्ती 14, शून्याला शून्य. म्हणजे किती सेकंद लागतील. वेळ आपल्याला 70 सेकंद लागेल ही रेल्वे क्रॉस करण्यासाठी. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. जर 1 फेब्रुवारी 2008 रोजी बुधवार असेल तर 3 मार्च 2008 रोजी कोणता वार असेल. लक्षात घ्या आता 2008 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर या महिन्याच्या तारखांचे जे वार असतात ते सारखेच असतात. तुम्ही कॅलेंडर घेऊन पण बघू शकता. जे वर्ष लीप वर्ष आहे, आता 2024 पण लीप वर्ष आहे, तर त्याचं तुम्ही कॅलेंडर घेऊन बघा. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबरच्या ज्या तारखा आहेत त्यांचे वार सारखेच आहेत. तर इथं 1 फेब्रुवारीला बुधवार सांगितला आहे, 2 फेब्रुवारीला गुरुवार आणि 3 फेब्रुवारीला शुक्रवार. तर मग काय 3 मार्चला कोणता वार विचारला आहे. म्हणजे आता 3 फेब्रुवारीला शुक्रवार असल्यावर 3 मार्चला पण शुक्रवारच असेल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे सी नंबर सी. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 49 गुणिले 25 गुणिले 92 गुणिले 61 चे उत्तर किती आहे हे विचारलं. यांचा गुणाकार करून बघा तुम्ही. यांचं उत्तर येतं 82,77,700 हे उत्तर येते. तुम्ही गुणाकार करून बघा, हे उत्तर हे येईल. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 20, 25, 24, 26, 85 चे सरासरी व काय आहे यांची सरासरी विचारला आहे. तर आता सरासरीच काढण्यासाठी काय, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर यांची बेरीज किती येते 180 आणि एकूण संख्या किती आहेत 1, 2, 3, 4, 5. 180 भागिले 5, 5 चक्क 5, 5 त्रिक 15, उरले 3, 5 सख्ख 30 म्हणजे 36 आलं. तर सरासरी किती असेल तर 36. म्हणजे आपलं उत्तर आहे सी. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 14 नंबरचा आहे. तर बघा प्रश्न आहे 0.01 गुणिले 0.0003 बरोबर किती. तर बघा यांचा गुणाकार 0.0003 गुणिले 0.01. 1ला 3 0 0 0 0 अधिक 1 0 0 4 5. बघा 1 2 3 4 5 वेळेस 0, परत प्लस, परत 5 वेळेस 1 2 3 4 5. 3ला 3 0 0 0 0 0 0. आता किती नंतर पॉईंट आहे इथं 1 2 3 4 5 6 नंतर पॉईंट आहे 1 2 3 4 5 6.
म्हणजे पॉईंट इथं येईल. तर आपलं उत्तर काय येईल 0.0000 म्हणजे 5 वेळेस 0 आणि 3 म्हणजे आपलं उत्तर आहे बी. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 15 नंबरचा आहे. तर 790चे 15% म्हणजे किती? चे म्हणजे गुणाकार. तर 790 गुणिले 15% म्हणजे 15/100. तर हे 0 0 कटलं. या दोन्हीचा गुणाकार किती येतो? 15 35चे 35 5 हातचे आले 13 15 सत्ते 5 उदरशे आणि अधिक 13 5 आणि 3 8 1 ला 1 म्हणजे 1185 हे येते उत्तर. पण मग आता खाली 0 आहे तर एक संख्या सोडून 0 दशांश द्यायचा, ज्या 0 कटून जाईल. तर आपलं उत्तर काय येते 118.5. तर 118.5 म्हणजे आपलं बी हे उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 16 नंबरचा. हे वर्गमुळात काय दिलं आहे? 5329 हे वर्गमुळात दिलं आहे. तर ह्याचे वर्गमूळ काय आहे? तर डायरेक्ट आपण उत्तरातून जाऊ. तर बघा आता 73 गुणिले 73 करा. 3 त्रिक 9 7 त्रिक 21 अधिक 7 त्रिक 21 21ला 1 हातचे आले 2 7 7 49 आणि 49 51 51 9ला 9 1 आणि 1 2 2 आणि 1 3 आणि हे 5. बघा 73चा वर्ग काय आला? 5329 म्हणजे याचे वर्गमूळ काय असेल? तर 73 म्हणजे आपलं उत्तर आहे हे ए. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 2/3 प्लस 1/2 प्लस 1/3. तर यांचं हे समीकरण सोडवल्यानंतर काय येईल बघा. तर आपण आता यांची लसावी काढू. लसावी काय निघेल? तर 6 3 त्रिक 3 दोन्ही 6 हे 2 प्लस बे त्रिक 6 म्हणजे 3 येईल तर प्लस 1 अधिक इथं गुणाकार परत 3 त्रिक 6 म्हणजे इथं 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 गुणिले 1 भागिले 6 म्हणजे आपला लसावी काय निघाला? यांचा 6 हा लसावी निघाला. तर बेदुनी 4 प्लस 3 1 3 प्लस 2 1 2 भागिले 6 4 आणि 3 7 आणि 2 9 9/6 याला आपण 3 ने कटू. 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 म्हणजे 3/2. तर हे समीकरण सोडवल्यानंतर काय आलं? 3/2 म्हणजे आपलं उत्तर आहे बी. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 25 नंबरचा. 64 प्लस 36 भागिले 0.64 अधिक 0.36. तर यांची बेरीज बघा आता. 64 आणि 36 4 आणि 6 10ला 0 हातचा आला 1 6 आणि 3 9 आणि 1 10 म्हणजे यांची बेरीज आली 100. तर खाली पण यांची बेरीज 100च येणार. पण आता इथं दशांश चिन्ह आहे तर किती नंतर दशांश द्यायचे आपल्याला? 2 नंतर दशांश द्यायचं 1 2 म्हणजे 1 उरला. तर आपण असंही लिहिलो 100 जरी लिहिलो तर काही नाही म्हणजे खाली 1 असतोच. म्हणजे उत्तर काय येईल? तर आपलं हे 100 म्हणजे सी हे उत्तर आहे आपलं. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 26 नंबरचा. 25 - 8 गुणिले 2 प्लस 36 भागिले 6. तर याचं आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. तर बघा 25 - 8 गुणिले 2 प्लस 36 भागिले 6 6 1 6 6 6 36 या दोन्हीचा गुणाकार 25 - 8 दोन्ही 16 प्लस 6 या दोन्हींची वजाबाकी 25मधून 16 गेले 9 राहिले प्लस 6 9 6 15 म्हणजे आपलं उत्तर आहे सी. तर चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 31 नंबरचा आहे. तर 27 एप्रिल गुरुवार रोजी आरुषचा जन्मदिवस आहे. त्याच वर्षी मिथुलाचा वाढदिवस 28 सप्टेंबरला असेल तर त्याचा वार कोणता? 27 एप्रिल ते 28 सप्टेंबर चे दिवस बघा आता.
27 एप्रिल म्हणजे 27 एप्रिल महिना हा 30 दिवसाचा असतो. 30 दिवसाचा म्हणजे 3 दिवस एप्रिल महिन्यातले पुढचे 27 पासून 30 म्हणजे 3 दिवस. एप्रिल झाला, परत येतो मे हा 31 दिवसाचा असतो. परत येतो जून 30 दिवसाचा. परत जुलै हा 31 दिवसाचा असतो. ऑगस्ट महिना 31 दिवसाचा. आणि परत सप्टेंबर कितीपर्यंत म्हणलं आहे 28 तारखेपर्यंत म्हणजे हे 28 दिवस. तर यांची बेरीज येते 154. आणि आठवड्यात किती दिवस असतात तर 7 दिवस असतात. तर त्याने आपण भागू आता. 7 1 7, 7 2 14, 7 2 14. मग बाकी काय उरली तर 0 बाकी उरली म्हणजे 0 दिवस. तर 27 एप्रिलला कोणता वार होता गुरुवार प्लस 0 म्हणजे काय येईल वार गुरुवारच येईल. म्हणजे मिथुलाचा वाढदिवस कोणत्या वारी असेल तर गुरुवारी असेल म्हणजे आपलं उत्तर आहे डी. तर चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 32 नंबरचा. बाप आणि मुलाची वय 47 वर्ष आहे. तर 4 वर्षांनी बापाची वय मुलाच्या वयाच्या 4 पट असेल तर मुलाचे वय किती असेल. तर आपण डायरेक्ट आता उत्तरातून जाऊ. तर उत्तर आपण बघा आता 6 मध्ये जर आपण 4 वर्षाच्या नंतर 6 मध्ये दोघांचेही 4 वर्षानंतर 47 प्लस 4 वर्षानंतर म्हणजे दोघांचेही 4 वर्ष. किती दोघांचेही 4 वर्ष तर 8 वर्ष म्हणजे हे दोघांचे वय किती झाले हे 8 झाले. तर 47 प्लस 8 किती झाले 55 वर्ष त्यांच्या वयांची बेरीज होईल. म्हणजे त्यांच्या वयाचे वडिलाचे वय 4 वर्ष आणि मुलाचे वय 4 वर्ष म्हणजे 8 वर्ष. जर आपण 47 मध्ये 8 वर्ष 8 प्लस केलं तर 45 वर्ष येतात. तर बघा आता पर्यायातून जाऊ. 6 हे मुलाचे वय जर धरलो आपण 4 वर्षानंतर मुलाचे वय 10 तर 10ची 4 पट काय होईल 40 येईल. तर इथे येईल का नाही 40. परत 9 मध्ये आपण 4 मिक्स करू 9 13 येईल. 13ची दुप्पट 13 52 वर्ष येते. 52 आले का नाही. आता 8 मध्ये 4 8 आणि 4 12 12ची 4 पट किती होईल 12 चोक 36 यांची 36 वय होईल का नाही. आता 7 मध्ये 4 मिक्स करू 7 आणि 4 11 11ची 4 पट 4 वर्षानंतर मुलाचे वय 11 आणि जर आता आजचे वय मुलाचे किती 7 वर्ष आहे आणि मग त्यांच्या वयांची बेरीज किती सांगितली आपल्याला 47. तर 47 मधून 7 गेले 40 राहिले म्हणजे बापाचे वय किती आहे 40 वर्ष. ज्या दोघांची बेरीज 47 झाली. तर 4 वर्षानंतर मुलाचे वय 11 आणि वडिलांचे वय किती झाले 40 आणि 4 44. तर त्यांची बेरीज किती झाली 55. हो का 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होती 55 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 7 येईल म्हणजेच डी हे आपलं उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 33 नंबरचा. 20 मुलांच्या ग्रुपच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे आणि 25 मुलांच्या ग्रुपच्या वयाची सरासरी आहे 24. तर एकत्रित दोन्ही ग्रुपच्या वयांची सरासरी किती आहे. तर 20 गुणिले 15 15ला 0 0 15 दुनी 30 ज्यांची 30 वर्ष पहिल्याचे. परत दुसरे 25 गुणिले 24 यांचा गुणाकार येतो 600. तर सरासरी आपल्याला जर काढायचं असेल तर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सरासरी. तर ह्या दोघांची बेरीज किती झाली 900 भागिले तर सरासरी 15 आणि 24 यांची बेरीज किती होते तर 45 होते. बघा 300 प्लस 900 भागिले 15 प्लस 24 45 झाले. सॉरी मुलं
एकूण मुलं किती येतं 20, 20 आणि हे 25, यांची बेरीज येते 45. 45 एक 45, 45 दोन्ही 90, शून्याला शून्य, म्हणजे त्यांच्या वयाची सरासरी किती आली? सर्वांच्या वयाची सरासरी 20 वर्ष, म्हणजे आपलं उत्तर आहे बी. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 38 नंबरचा. तर 1600चे 6.1/4% प्लस 800चे 12.1/2% म्हणजे किती? तर चे म्हणजे गुणाकार येतो 1600 गुणुले, आता याचं पूर्णांकिता पूर्णांकात 6 1 6, 6 4 सॉरी 6 1 6, 6 चोक 24, 6 चोक 24 आणि 25, 25/4 भागिले 100 प्लस 800, 800चे म्हणजे गुणाकार 12 दुनी 24 आणि 24 आणि 24 एक 24 आणि 25, 25 भागिले 2 आणि ह्यांचा पर्सेंटेज म्हणजेच हे भागिले 100. तर ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो गुणिले 25/4 गुणिले 1/100. हे बघा भागाकारातले इथं गुणाकारात, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य, 4 1 4, 4 चोक 16, 25 चोक 100. आता इकडला हे प्लस 800 गुणुले 25/2 गुणुले 1/100, हे शून्य, हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य, 4 बे 1 बे, बे चोक 8, 25 चोक 100. ह्या दोघांची बेरीज किती झाली? हे 200, म्हणजे आपलं उत्तर हे आलं. म्हणजे उत्तर इथं किती? बी नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 39 नंबरचा. इफ जर x बरोबर 5, y बरोबर 6, z बरोबर -11, तर 3चा x चा तिसरा घात प्लस y चा तिसरा घात प्लस z चा तिसरा घात बरोबर किती? आता x म्हणजे किती? 5, 5चा तिसरा घात 5 5 25, 25 5 125 प्लस y चा तिसरा घात म्हणजे y ची किंमत काय? 6, 6चा तिसरा घात काय येतो? 6 6 36 भागिले 6, 6 6 36 ला 6 आले 3, 6 3 18 आणि 3 21, म्हणजे 6चा तिसरा घात किती येतो? 216 प्लस आता इथं -11 आहे, -11, 11चा वर्ग आहे 121, 121 गुणुले 11, 11 1 11, हातचाला 1, 11 दुनी 22 आणि 1 23, 23 ला 3 हातच्याला 1, 11 1 11 आणि 1 12, म्हणजे ह्याचा वर्ग किती आहे? तर 2 येते हातचा, 11 1 11 आणि 2 13, म्हणजे 1313 हे 11चा घन आहे. पण प्लस का मायनस? मायनस 1331. आता या दोन्हींची बेरीज करू. बेरीज येते 5 आणि 6 11, 11ला 1 हातचाला 1, 2 3 आणि 1 4, 2 आणि 1 3 प्लस 1331. तर इथं मोठ्या संख्येचं वजा चिन्ह आहे, म्हणून 1331 मधून 341 वजा केले 990 येतात. पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, त्याच्यामुळं वजा 990 हे आपलं उत्तर आहे. तर आपलं हे डी हे ऑप्शन बरोबर आहे आपलं. तर चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 40 नंबरचा. 2 पुरुष आणि 3 महिला एक काम 10 दिवसात करतात. तेच काम 3 पुरुष आणि 2 महिला 8 दिवसात करतात. तर तेच काम 2 पुरुष आणि 1 महिला किती दिवसात पूर्ण करतील? तर काम तर तेच आहे, ह्याचं पण ह्याला आपण ए गट देऊ, बी आणि ह्याचं सी. या तिघांचं बी काम तेच आहे, फक्त पुरुष आणि महिलांची संख्या बदललेली आहे. तर असं आपण एक एचा घेऊ ग्रुप, 2 पुरुष म्हणजे मेन्स प्लस 3 वुमेन महिला. तर किती दिवसात काम करतात त्याने? 10 दिवसात. डे काम तेच आहे, 3 मेन्स अधिक 2 वुमेन
हे किती दिवसात काम करत त्याने 8 दिवसात. तर बघा आता मेन्स यांचा रेशिओ काढू आपण. रेशिओ आहे 30. या मेन्सला गुणायचं 10 गुणिले 2 आणि परत वुमेन्स. तर आपण ह्याला मेन्स खाली घेऊ. 10 दुनी 20 मायनस इकडले 8 त्रिक 24. तर वुमेन 10 त्रिक 30 वजा 8 दुनी 16 यांची वजाबाकी 14 भागिले 4. त्यांचा भाग घालू आपण 7 दुनी 4 बेसत्ती 14. त्यांचा रेशिओ आला 7/2. तर बघा आता पूर्ण काम त्याच्यासाठी आपण हा जो रेशिओ आला तो 1 दिवसाच्या कामाचा आला. पुरुषांना 7 दिवस लागतात. एका पुरुषाला 7 दिवस लागतात काम करायला आणि एका महिलेला 2 दिवस. म्हणजे हा जो रेशिओ आहे 1 दिवसाच्या कामाचा आहे. तर आपण ह्या समीकरणाला सोडू. तर मेन्स किती 7 2 गुणिले 7 7 दुनी 14 प्लस 3. महिलांचं किती आहे रेशिओ 2 3 दोनी 6 प्लस 3 गुणिले 2 हे गुणिले 10. तर 7 14 आणि 6 20 गुणिले 10 बरोबर 200. जे पूर्ण काम किती आहे 200 दिवसात. तर आपल्याला किती 2 पुरुष आणि 1 महिलेचं काम किती दिवसात होईल हे विचारलं आहे. तर बघा आता 200 भागिले तर रेशिओ दिलेला आहे ऑलरेडी 7/2. 2 महिला 2 पुरुष त्याला 7 ने गुणायचं 7 दुनी 14 प्लस 1 महिला किती त्याचा रेशिओ आहे 2. बेक बे 7 आणि 2 14 आणि 2 17 16 200 भागिले 16 16 1 16 16 1 16 उरले 4 16 दुनी 32 उरले 8 16 पंचे 90 16 पंचे 80. म्हणजे किती दिवस लागले त्यांना 12.5 दिवस. 2 पुरुष आणि 1 महिलेला एवढे दिवस लागले. म्हणजे आपलं उत्तर आहे बी. हे ऑप्शन आपलं आहे उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 43 नंबरचा. तर 64 आणि 36चा LCM म्हणजेच लसावी विचारला आहे. तर याला आपण 64 आणि हे 56 दोन्ही भाग घालू. बेक बेत्रिक 6 बेदुनी 4 बेदुनी 4 बेआठी 16 परत 2नीच बेक बे सख 12 बेक बेचोक 8 परत 2नी बेआठी 16 बेसत्ती 14. आता बेदुनी 4 4 दुनी 8 गुणिले 8 गुणिले 7 8 8 56 56 गुणिले 7 7 6 8 8 8 64 7 चोक 28 ला 2 7 6 42 आणि 2 44. म्हणजे त्यांचा लसावी काय आला 448. म्हणजे आपलं उत्तर ए हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी 40% गुण मिळणे आवश्यक आहे. रोहनला 67 गुण मिळाले आणि 13 गुणांनी तो नापास झाला. तर जास्तीत जास्त मार्क किती पाहिजे. तर बघ आता 67 गुण मिळाले तरी 13 गुण कमी मिळाल्यामुळे तो नापास झाला. म्हणजे जर 13 गुण जास्त भेटले असते तर तो पास झाला असता. म्हणजे 67 प्लस 13 7 आणि 3 10ला 0 हातचाला 1 6 7 आणि 1 8. म्हणजे 80 जर गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे 80ला आता इथं काय 40%ला पास म्हणलं आहे. किती 40% जर घेतलं तर पास. म्हणजे 80ला 40 तर 100ला किती. तर तिरपा गुणाकार करू. हे 0 कटलं हे 0 कटलं
तर राहिले 4 1 4, 4 2 8, म्हणजे हे शून्य हे शून्य. 200 मार्क्सला तो म्हणजे जास्तीत जास्त किती मार्क पाहिजे, तर हे 200 मार्क्स पाहिजेत. बघा तुम्ही तिरपा गुणाकार करा. 80 गुणिले 100 भागिले 40, हे शून्य हे शून्य. 4 1 4, 4 2 8, शून्याला शून्य. 20 गुणिले 10 200, म्हणजे जास्तीत जास्त 200 मार्क्स पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 48 नंबरचा. तर 3 13 53 113, इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इथली संख्या आपल्याला शोधायची आहे. 3413, तर इथली संख्या शोधू आपण. बघा आता, बघा 3 गुणिले 4 करू. 3 चौक 12 प्लस 1 केलं तर हे 13 आलं. परत 13 गुणिले 4 करू. 13 चौक 52 प्लस 1 53, हे आलं. परत 53 गुणिले 4 प्लस 1, 4 त्रिकोण 12, 5 त्रिक 15 आणि 1 12ला 2, हातचाला 1, 5 चौक 20 आणि 1 21 प्लस 1 केला 2 आणि 3, 213 आलं बरोबर. तर 213 गुणिले 4 प्लस 1, 4 त्रिकोण 12, 12ला 2, हातचाला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 2 8 प्लस 1, 2 आणि 3 5 8, 853 गुणिले 4 करू. म्हणजे आपल्याला हे पण संख्या यायला पाहिजे ना पुढची. तर 4 त्रिकोण 12ला 2, हातचाला 1, 5 चौक 20 आणि 1 21ला 1, हातचाले 2, 8 चौक 32, 33 34 34 आणि प्लस 1, 2 आणि 1 3, 1ला 1 4 3. बघा 3413 हे पुढची संख्या आली आहे. म्हणजे आपलं उत्तर किती, 853. तर आपलं उत्तर आहे बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू 49 नंबरचा. तर प्रश्न आहे 1 तास 12 मिनिटे 23 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील. तर तास, 1 तास बरोबर किती सेकंद, 3600 सेकंद. तर हे 12 मिनिट, 12 मिनिटात किती सेकंद असतात, एका मिनिटात 60 सेकंद. तर 12 मिनिटात किती सेकंद, तर 12 गुणिले 60 करू. 12 सख्ख 72, शून्याला शून्य. म्हणजे 12 मिनिटात किती सेकंद राहतील, तर 720 सेकंद राहतील. हे 23ला 23 सेकंद. तर यांची बेरीज करू आपण. 3600 720 प्लस 23, 3ला 3, 2 आणि 2 4, 7 आणि 13, 13ला 3, हातचाला 1, 3 आणि 1 4, म्हणजे 4343 सेकंद असतील. म्हणजेच आपलं उत्तर सी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू 54 क्रमांकचा. तर विसंगत गट ओळखा. 9 25 36 आणि 45. आता लक्ष द्या तुम्ही, हा 3चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग, परत 25 5चा वर्ग, 36 6चा वर्ग. पण 45 ही संख्या कशाचाच वर्ग नाही. पण ऑप्शन डी पण येऊ शकते, किंवा तर इथं असं पण घेऊ शकतो तर आपण, हे विषम संख्या आहे, 9 विषम संख्या आहे, 25 विषम संख्या आहे आणि 45 ही विषम संख्या आहे, 36 ही समसंख्या आहे. आता 36 पण उत्तर येऊ शकते. आता काय आयोग काय उत्तर देईल हे माहिती नाही. हे पण असू शकते आणि हे पण असू शकते. त्यामुळं कोणी आक्षेप घेतला तर हा प्रश्न रद्द पण होऊ शकतो. तर आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं आहे की कोणचं उत्तर येऊ शकते. जर वर्ग म्हटलं तर त्याच्यामध्ये 45 हा कशाचाच वर्ग नाही, हे पण उत्तर येऊ शकते. आणि जर सम आणि विषम संख्यामध्ये म्हटलं तर 36 पण उत्तर येऊ शकते. तर ते आता आयोगावरती आहे, त्यांनी काय उत्तर देतील ते. तर चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 59 नंबरचा. 9999 999 99 आणि हे 9,
36, 9 1 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36ला 6 हातचे आले 3, 9 1 9 2 18, 9 3 27 आणि 3 30, हातचे आले परत 3, 9 2 18, 18 आणि 3 21ला 1 हातचे आले 2, 9 10 11, म्हणजे आपलं उत्तर काय येईल 11,106. आपलं उत्तर येईल, म्हणजेच ऑप्शन ए हे बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ 60 नंबरचा. मोहित हा 30 जानेवारी 2001 ते 1 मार्च 2005 पर्यंत गैरहजर होता, तर तो किती दिवस अनुपस्थित होता? 2004 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षात 366 दिवस असतात, 366 दिवस. परत पूर्ण 31 जानेवारी 2004 ते 31 जानेवारी 2004 ते 31 जानेवारी 2005 पर्यंत किती? 366 दिवस. परत फेब्रुवारीचा 28 दिवस आणि मार्चचा हा 1 दिवस. तर यांची बेरीज करू. 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15ला 5 हातचा आला 1, 6 6 7 8 9 3, म्हणजे 995 दिवस गैरहजर म्हणजेच अनुपस्थितीत होता. म्हणजे आपलं उत्तर बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू 61 नंबरचा. बी डी याचा संबंध सी आयशी आहे. सी आय आणि परत डी पीचा संबंध कशाचे असेल? तर बघा आता बी हा 2 नंबरला आहे आणि डी हा 4 नंबरला. तुम्ही अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रीवरती रफ जागा असते, तिथं तुम्ही ए बी सी डी असं लिहून यमपर्यंत लिहा. परत यमच्या खाली यन हे कंटिन्यू करा आणि इकडं ABCD कंटिन्यू करा आणि तुम्ही त्याला 1 2 3 4, यम हा 13 नंबरला येतो, यन 14, ओ हा 15 नंबरला, म्हणजे इकडं कंटिन्यू करा तुम्ही ABCD आणि एच्या खाली झेड येते, झेड हा 26 नंबरला आहे. म्हणजे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मदत हो. तर बघा सी हा 3 नंबरला आहे, 9 नंबरला आहे, सॉरी आय 9 नंबरला. तर बघा ह्याच्यात प्लस 1 आहे म्हणजे 2 3. आता इथं 4 म्हणजे 2ची दुप्पट किंवा बेदुनी 4 गुणुले 2, इथं गुणुले 3, 3 त्रिक 9. परत डी हा 4 नंबरला आहे, डी 4 आणि पी आहे 16 नंबरला. आता इथं बघा 1चा फरक म्हणजे 4च्या नंतर 5 येईल, 5 नंबरला आहे ई. आता ई आहे 5 नंबरला. तर 5ची दुप्पट 25, 25 नंबरला आहे वाय. बघा इथं 4ची दुप्पट 16 आहे म्हणजे 16 नंबरला पी आहे आणि इथं 5ची दुप्पट 25 म्हणजे 5 5 25, 5 म्हणजे ई आणि वाय हे उत्तर येईल, म्हणजेच ऑप्शन बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 64 नंबरचा. विसंगत घटक ओळखा. तर DGLS. परत बघा तुम्हाला इथं ABCDची गरज पडली. ABCD, यम 13 नंबरला, यन 14 नंबरला आणि इकडं कंटिन्यू ABCD करा. परत बघा आता DGLS, D प्लस 3 G घेतला आहे, प्लस 5 L आणि प्लस 7 S घेतला आहे. तर प्लस कसं, डी हा 4 नंबरला आहे, 4 आणि 3 7, 7 नंबरला G आहे, 7 आणि 5 12, 12 नंबरला आहे L, 12 आणि 7 19, 19 नंबरला आहे S. तर दुसरा ऑप्शन आहे बी, PSV. तर यांच्यात बघा फरक, यम हा 13 नंबरला आहे आणि पी आहे 16 नंबरला. 13 आणि 16 म्हणजे प्लस इथं किती केला आहे 3, हे बरोबर आहे. तर पुढे 16 आणि यस आहे
19 नंबरला. ह्याच्यात किती 3 प्लस केला आहे आणि ह्याच्यात पण 3. व्ही आहे 22 नंबरला, म्हणजे 19 आणि 3 22. ज्यांच्यात 3 3चा गॅपने पुढची संख्या घेतली आहे. परत तिसरा ऑप्शन आहे एच के पी डब्ल्यू. एच आहे 8 नंबरला, 8 आणि 3 11. 11 नंबरला बरोबर आहे. के आहे 11 आणि 3 16. 5 11 आणि 5 16. 16 नंबरला आहे पी. परत प्लस 7 16 आणि 7 23. 23 नंबरला आहे डब्ल्यू, म्हणजे बरोबर आहे. इथं 3 5 7 3 5 7. तर परत लास्टचा ऑप्शन आहे के एन एस झेड. के 11 नंबरला, प्लस 3 11 3 14. 14 नंबरला आहे यन. परत 14 प्लस 5 19. 19 नंबरला यस आहे. 19 प्लस 7 26. 26 नंबरला आहे झेड. म्हणजे ह्याच्यात कोणता ऑप्शन विसंगत असेल तर एम पी एस व्ही हे ऑप्शन विसंगत आहे. तर कसं काय, तर इथं 3 3 3च्या फरक प्लस 3 घेऊन पुढचा अक्षर घेतला आहे. इथं प्लस 3 प्लस 7 प्लस 5 प्लस 7 घेऊन पुढचा अक्षर घेतलेला आहे. म्हणजे हे ऑप्शन विसंगत आहे. म्हणजेच काय, बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 66 नंबरचा. संख्या आहेत 10 100 200 310. संख्या आहे 10 प्लस 90 करू किती झाले 100. 100 प्लस 100 200. हे आलं बघा 200. तर 200 प्लस 110 किती आले 310. आलं 310. पण बघा इथं 90 100 110, म्हणजे इथं प्लस 10 केला आहे. प्लस 10. ह्याच्यात प्लस 10 केलो आपण, तर किती झाले 120. कितीमध्ये मिक्स करावं लागेल 310 मध्ये. 0 2 आणि 1 3 3 आणि 1 4, म्हणजे काय उत्तर आपलं 430. म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर आहे, तर डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 67. सीचा संबंध आहे 1600 आणि एफचा संबंध आपल्याला विचारला आहे. तर सी हा 3 नंबरला आहे. 3 नंबरला बघा तुम्ही ए बी सी डी एमपर्यंत काढा तुम्ही. एम हा 13 नंबरला आहे. एन 14 नंबरला. इकडं कंटिन्यू ए बी सी डी करा. झेड येतो एच्या खाली 1 नंबर आणि झेड हा 26 नंबरला आहे. तर तुम्ही असे परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिकेवरती रफ जागा भेटतेच आहे, तर तिथं तुम्ही हे लिहून ठेवू शकता. तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी मदत होईल. तर सी हा 3 नंबरला आहे आणि पुढे काय दिलं आहे आपल्याला 16. तर बघा आता 3च्या पुढची संख्या आहे 16. जर 16चा वर्ग घेतला तर हे 4चा वर्ग घेतला 16 झाला. तर एफ किती नंबरला आहे, एफ न आहे 6 नंबरला. 6च्या पुढची संख्या आहे 7. 7चा वर्ग काय आहे तर 49, म्हणजे इथं काय येईल 49. म्हणजेच आपलं बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. जर सी बरोबर 3 आणि कॅट बरोबर 24, तर एफ इथं दिसत नाही AULT म्हणजेच किती आहे विचारला आहे. तर बघा आता सी म्हणजे 3 सांगितलं आहे. तर बघा आता A B C D एमपर्यंत लिहा. 13 नंबरला आहे. एन आहे 14 नंबरला. इकडं कंटिन्यू ABCD करा. ह्याला क्रमांक द्या 2 3 4 असे क्रमांक द्या. म्हणजे बघा आता 3 नंबरला सी आलेलं आहे. म्हणजे आता CAT. सी आहे 3 नंबरला, ए आहे 1 नंबरला आणि टी येते 20 नंबरला येते. तुम्ही ABCD काढून बघा. टी हा 20 नंबरला. यांची बेरीज जर केलं तुम्ही 20 आणि 1 21 आणि 1 3 24, म्हणजे यांच्या क्रमांकाची बेरीज म्हणजेच 24 हे सांगितलं आहे. तर एफ आहे 6 नंबरला. एफ 6 नंबर. ए 1 नंबरला.
यू येते 21 नंबरला, यल येते 12 नंबरला आणि टी आहे 20 नंबरला. तर यांची बेरीज 60. यांची बेरीज किती येते? 60 येते. म्हणजेच ऑप्शन आपलं ए हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. जर ड्रीम बरोबर ड्रीमचा कोड काय दिलेला आहे इथं? 78026 याचा कोड हे आहे. आणि चाइल्ड चा कोड आहे 534147. तर आपल्याला कशाचा कोड विचारला आहे? तर लीडरचा कोड विचारला आहे. ATER. आता वर बघा कोड तुम्ही. एल साठी कोड आहे 1, तर आपण इथं 1 लिहू. ई साठी कोड आहे 0 घेऊ आपण. परत ए साठी कोड आहे 2, इथं 2 घेऊ. डी साठी कोड आहे 7 आणि ई साठी 0च आणि आर साठी कोड आहे 8. म्हणजे काय कोड आला लीडरचा? 102-708. म्हणजे आपलं उत्तर आहे डी हे ऑप्शन उत्तर बरोबर आहे आपलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 0.5 चे 25% किती? चे म्हणजे गुणाकार आणि टक्के. 0.5 गुणुले 25/100 बरोबर. ह्या दोन्हीचा गुणाकार करू. 25/5 125. मग किती नंतर पॉईंट आहे? तर 1 नंतर पॉईंट भागिले 100. तर बघा 1 2. परत आता हे 2 शून्य कटवण्यासाठी आपल्याला 2 घर नंतर पॉईंट द्यावं लागते, पण ऑलरेडी 1 घर नंतर पॉईंट आहे. म्हणजे आता हे 1 झाला आणि हे 1 2, म्हणजे 3 नंतर पॉईंट येणार. पण असंच लिहू शकतो का आपण? तर नाही. 0.125 हे आपलं उत्तर आहे. म्हणजेच बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे 80 नंबरचा. EFGचा संबंध VUTशी आहे आणि JIHचा संबंध कशाची आहे हे शोधायचं आहे. बघा आता तुम्हाला इथं ABCDची गरज आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. तुम्ही घरी एक पेजवरती तुम्ही ABCD त्याला क्रमांक देऊन ठेवा. म्हणजे गणिताचा सराव करते वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस ABCD लिहायची गरज नाही. तुम्ही एक वेळेस लिहून चांगल्या पेपरवरती किंवा एक खपट किंवा चांगला पुठ्ठा घेऊन जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला कंटिन्यू गणित सोडवण्यासाठी याची मदत होईल. प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही. लवकरात लवकर प्रश्न सॉल्व करता येईल. तर बघा आता EFGचा संबंध काय म्हणले? VUT. आता वर बघा ईच्या खाली V आहे, Fच्या खाली U आहे, Gच्या खाली T आहे. म्हणजे असं हे बरोबरतेने घेतलेलं आहे. तर JIH. तर Jच्या खाली काय आहे? Q. आयच्या खाली आहे R आणि Hच्या खाली आहे S. म्हणजे समोरासमोर किंवा एका खाली एक शब्द घेतलेले आहेत. तर याचा संबंध काय? QRS. म्हणजेच ऑप्शन बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, इथे दिसत नाही आहे, 84 नंबरचा प्रश्न आहे हा. U आहे, UTROK. तर पुढील अक्षर विचारला आहे. U आहे 21 नंबरला आहे. तर वजा 21 आणि T आहे 21 नंबरला. म्हणजे इथं काय याचा वजा 1 घेतला आहे. इथं वजा 2, वजा 3 पुढील शब्द, वजा 4 पुढील आणि वजा 5. आता K आहे 11 नंबरला. तर 11तनं 5 गेले, 6 राहतात. 6 नंबरला आहे F. म्हणजे आपलं पुढील अक्षर काय येईल? तर F. म्हणजे उत्तर डी हे ऑप्शन
बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न 85 नंबरचा आहे. तर संख्या आहे त्या 8 गुणिले 3 करू. 8 त्रिक 24 आलं. परत 24 भागिले 2 करू. भागिले 2 बेक बे बेदुनी 4 12 आलं. आता इथं भागिले 2 केलं तर आता इथं गुणाकार करू. 12 गुणिले 3 12 त्रिक 36. इथं 36 संख्या आली. पण 36 नंतर पुढील 18 आणि 54 येईल का तर ते बघू आपण. 36 आता इथं गुणाकार झाला, भागाकार करू. 2 बेक बे 82 16 हे 18 आलं बरोबर. तर भागाकार झाला, गुणाकार 18 गुणिले 3 18 54 म्हणजे हे 54 आलं उत्तर. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल तर हे 36. म्हणजेच ऑप्शन कोणचा? बी हे ऑप्शन बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आहे 89 नंबरचा. M A N T L E संबंध काय? S F T Y R J. बघा प्लस 6 घेतला आहे. ह्याच्या यम हा 13 नंबरला आहे आणि यन आहे यस आहे 19 नंबरला. 13 आणि 6 19 म्हणजे प्लस 6 प्लस 5. ए आहे 1 नंबरला आणि एफ आहे 6 नंबरला म्हणजे प्लस 5 आणि 1 6 म्हणजे प्लस 5. इथं प्लस 6 प्लस 5 प्लस 6 प्लस 5 म्हणजे 6 5 6 5 असं हे फरकाने पुढील अक्षर घेतलेलं आहे. तर P A R R O T पॅरटला काय येईल तर P आहे P 16 नंबरला आहे. तर 16 6 22 नंबरला येते विही. आता याच्यात प्लस 5 करायचं तर 6 येते F प्लस 6 X येते प्लस 5. आता इथं 6 इथं 5 काय येते W आणि प्लस 6 U येते आणि प्लस 5 Y. तुम्ही यांना क्रमांक देऊन बघा म्हणजे आणि याच्यात बेरीज करून बघा बरोबर येईल आपलं उत्तर. तर उत्तर काय ते VFXW UY म्हणजे ऑप्शन आपलं ए हे ऑप्शन बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे 90 नंबरचा. मद्रासचा कोड आहे कोड आहे 51 79 16. परत टेनंट चा कोड आहे 43 21 24. तर बघा तर कशाचा विचारला आहे आपल्याला कोड तर RMATSN चा कोड विचारला आहे. तर आता वर बघा आरचा कोड आहे 9 एमचा कोड आहे 5 एचा कोड आहे 1 टीचा कोड 4 आहे एसचा कोड आहे 6 आणि एनचा कोड आहे 2. म्हणजे आपला कोड काय आला 95 14 62 म्हणजे ऑप्शन 3 हे सी हे ऑप्शन बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आहे 96 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न मुंबई शहर पोलीस शिपाई बॅट्समन पेचा शेवटचा प्रश्न आहे. तर प्रश्न आहे पेन हा आपण रायटिंग करण्यासाठी वापरतो. नाईफचा कशासाठी वापर होतो तर भाजीपाला हे ते कट करण्यासाठी वापर होतो. म्हणजे आपलं उत्तर काय येईल हे डी हे ऑप्शन बरोबर आहे. तर मी मुंबई शहर पोलीस बॅट्समनचे आत्ताच पेपर झालेले विश्लेषण पूर्ण दिलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.